नमस्कार मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो येत आहे ना तो 24 तारखेचा येतो आहे. माझ्याकडनं व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालं काही कारणांमुळे, पण आय होप तुम्ही समजून घ्याल. तर हा व्हिडिओ जरी लेट येत असला ना तर नक्की शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. तर पुढे आता रांगोळीची सुरुवात तर झालीच आहे सकाळपासनं. तर बघा, पूर्ण रांगोळी पण मी तुम्हाला दाखवते. सुरुवात सकाळच्या रांगोळीपासून झाली, पण दिवसभर मात्र आपल्याला भरपूर काही वेगळी कामं असतात. सकाळची सुरुवात जरी त्याच कामांनी झाली ना तरी दिवसभर भरपूर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. तसंच आज ना मला कुठेतरी जायचं होतं, कोणाच्या तरी हळदीला जायचं होतं. तर ते कोणाच्या ते तुम्हाला कळेलच, पण त्या अगोदर आपल्या घरच्या जबाबदाऱ्या. तर बघा, इथे ना ही तुम्हाला भाजी पालकाची वाटत असेल, पण याचे पानं जर तुम्ही व्यवस्थित बघितले ना तर थोडेसे असे काटेरी पानं आहेत, कारण ही भाजी आहे मोहरीची. तर ही भाजी ना रेअरलीच मिळते. अगदी मला अचानक बाजारात दिसली ना त्याच्यामुळे मी घेतली, आणि कधी बघायला मिळत नाही लवकर ही भाजी. आता खेडोपाडी बहुतेक भाज्या मिळतात अशा. खेड्यावर कसं शेतामध्ये वगैरे पिकवतात, त्याच्यामुळे बऱ्याच भाज्या खायला मिळतात. पण इकडे शहरी भागात ना लवकर अशा भाज्या बघायला मिळत नाही. मला आमच्या इथे सहज येताना देवाची फुलं घ्यायला थांबले, आणि तिथे शेजारी ना एका मावशींकडे मला ह्या मोहरीची, करडईची अशा भाज्या घेऊन बसलेल्या होत्या त्या मावशी. तर म्हटलं चला, खूप दिवसांनी कसलं, खूप वर्षांनी मी मोहरीची भाजी खाते. कारण अगदी लग्ना अगोदर खाल्लेली मी ही भाजी, आई बनवायची तेव्हा. पण जसं लग्न झालं ना तेव्हापासून मी ही भाजीची टेस्टसुद्धा घेतली नव्हती बरं का. तर म्हटलं चला आता योगायोगाने दिसलीच आहे तर घेऊ. तर छान अशी ही भाजी ना स्वच्छ धुवून घेतली मिठाच्या पाण्यामध्ये, आणि त्यानंतर कापली. बघा, दिसताना केवढीशी दिसत होती ना, पण ती एक कटोरी भरून, म्हणजे एक टोप चांगला मोठा भरून, आणि एवढी तव्यावर ठेवली मी ती. तर इथे जवळ तवा घेतलेला होता ना पोळ्यांसाठी, तर मग त्याच तव्यावर मी भाजी काढून घेतली एक्स्ट्राची उरलेली, कारण की ती त्या टोपमध्ये मावत नव्हती त्याच्यामुळे. तर तो बाऊल मोठाच होता, पण भाजी कापल्यानंतर ना भरपूर अशी झाली. तर चला, आता तुम्हाला मी ना या भाजीची रेसिपी सांगते. तर मी आता इथे मीडियम साईजचे 2 असे कांदे घेतले आहेत, आणि कांदे मस्त बारीक चॉप करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला थोडीशी हिरवी मिरची आणि भरपूर असं लसूण घ्यायचा, तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा. आता मी इथे एक कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यात जिरे मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर आपण चॉप केलेला जो कांदा आहे ना तो कांदा टाकायचा, आणि छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांद्याचा थोडासा रंग बदलला की लगेच त्याच्यामध्ये आपण ग्राइंड केलेली मिरची, लसूण जे आहे ते टाकायचं. ते पण छान असं परतून घ्यायचं, आणि जितकं तुम्ही छान परतून घ्याल ना तितकी भाजीची टेस्ट वाढते. या भाजीमध्ये ना तुम्ही जितका कांदा टाकाल तितकी भाजी छान लागते. भरपूर प्रमाणात कांदा टाकला ना तर भाजी खूप सुंदर लागते. पण ना आमच्या घरात खूप सारा कांदा भाजीमध्ये आवडत नाही, त्याच्यामुळे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते. आता आपल्याला ही जी धुतलेली भाजी आहे ना तर ही त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. मिरची वगैरे व्यवस्थित तळल्यानंतर भाजी टाकायची, आणि चांगली खालीवर करून घ्यायची भाजी, म्हणजे कसं खालचा जो कांदा आहे ना तो करपत नाही. आणि त्यानंतर मी आता इथे उरलेली भाजी टाकते. आता ही भाजी ना जशी म्हणजे आपण कापतो ना तर ती जशी ठेवतो ना आपण तशी ती फुलत चालते. तर मी आता उरलेली भाजी पण याच्यामध्ये टाकते, जेवढी बसेल तेवढी टाकते. आणि बाकीची भाजी जी आहे ना तर ती बसली खाली भाजी, थोडीशी भाजी शिजत आली की खाली बसते आणि स्पेस तयार होतो पुन्हा कढईमध्ये. तर त्यामध्ये ना उरलेली भाजी तव्यावर जी मी कापून ठेवली होती एक्स्ट्राची ती पण टाकते, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते. आता मीठ ना कुठलीही पालेभाजी असू द्या, मीठ टाकताना ना थोडंसं बेतानेच टाकायचं, कारण पालेभाजी मेथीची असो किंवा करडईची असो किंवा कुठलीही असो, पण ती जेव्हा मिठामुळे खाली बसते ना तर तिची क्वांटिटी आत्ता जेवढी दिसते ना त्याच्यापेक्षा निम्मी म्हणजेच अर्धीच होते. त्याच्यामुळे ना मीठ थोडंसं बेतानेच टाकायचं आपल्याला. तर इथे बघू शकता तुम्ही, आता मीठ टाकल्यानंतर ना भाजी किती कमी दिसते बघा क्वांटिटी, आणि शिजल्यानंतर याची क्वांटिटी अजून कमी होईल. त्याच्यामुळे ना मीठ टाकताना एकदम बेताचंच टाकायचं, बघू शकता तुम्ही. आता बऱ्यापैकी भाजी शिजली, म्हणजे जवळजवळ 70% भाजी शिजली. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना दाण्यांचा कूट टाकला. तर दाण्यांचा कूट टाकल्यानंतर भाजीची टेस्ट आहा एकदम मस्त होते. तर आता दाण्यांचा कूट टाकल्यानंतर भाजी आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं परतायची थोडीशी, आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. तर तुम्हाला कुठे जर ही भाजी मिळाली ना मोहरीची तर नक्की करून बघा, खूप सुंदर लागते. तर चला, आता मला ना
हळदीला जायचं होतं, हळदीचा कार्यक्रम होता. तर आता कोणाचा हळदीचा कार्यक्रम आहे वगैरे मी तुम्हाला सगळं सांगते पुढे जाऊन. पण तत्पूर्वी इथे बघू शकता तुम्ही, साक्षी माझा मेकअप करून देते. तर तिचं चाललेलं होतं, मम्मी मी तुझा मेकअप करून देते. तर तिला म्हटलं कर मग आता, कारण की ना मला खूप सारं मेकअप करायला असं काही आवडत नाही. तर त्यातल्या त्यात आता मुलींचं कसं असतं ना, सोशल मीडियावरून मुली बऱ्याच गोष्टी शिकतात, आत्मसात करतात आणि त्या ट्राय करणार कोणावर, तर मग आपल्यावरच ट्राय करू शकतात. त्याच्यामुळे मी तिला म्हटलं चल कर, आणि तेवढंच त्यांचं पण नॉलेज वाढतं ना. कसं दिसतंय, छान मेकअप झाला का? साक्षीने केला मेकअप आणि तुम्हाला मी थोडंफार शेअर केलंच आहे. तुम्हाला जर मेकअप बघायला आवडत असेल ना तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता तिने मेकअप तर केला, पण हेअर आता मी काहीतरी माझी सिम्पलच असते हेअरस्टाईल, नेहमी जशी करते तशीच. तर आता ती हेअरस्टाईल करून घेते आणि पूर्ण लुक कसा झाला ते परत तुम्हाला मी दाखवते. झाली मी आता रेडी, पूर्ण तयारी झाली आणि आता निघते. पण म्हटलं निघण्याच्या अगोदर एक लुक तुम्हाला दाखवून देऊ. तर बघा अशा पद्धतीने मी तयार झाले, कशी दिसते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, मला हा लुक छान दिसतो आहे की नाही. आणि आता मी निघते, कारण की बराच उशीर झालेला आहे. तर 5:30ची हळद होती, पण नवरदेवच उशिरा पोहोचला, त्याच्यामुळे मग आता आम्ही निघतोय. तर चला तिथे जाऊन पुन्हा तुम्हाला भेटतो. आत्ता आम्ही लॉन्सवर पोहोचलो आणि लॉन्सवर बघा इथे आता नवरदेवाची जी बहीण असते ना, तर ती हातामध्ये विडा आणि सुपारी घेऊन आणि नवरदेवाला असं पाटाभोवती फेऱ्या मारते. जिथे आपल्याला हळद लावायची असते ना, तर त्या पाटाभोवती अशा फेऱ्या मारून आणि मग नवरदेवाला तिथे बसवलं जातं. तर तो कार्यक्रम चालू होता आणि इथे बघू शकता तुम्ही, सगळ्यांनीच साड्या मस्त पिवळ्या रंगाच्या वेअर केलेल्या होत्या. तर हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे ना सगळ्यांनी पिवळ्याच रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. आणि मी येताना ना स्वयंपाक वगैरे सगळं करून आले होते. ते काही तुमच्याबरोबर शेअर केलं नाही, कारण ना हे लॉन्स घरापासून बऱ्याच अंतरावर आहे, बरंच दूर आहे त्याच्यामुळे. आणि हळदीचा कार्यक्रम संध्याकाळचा होता. तर संध्याकाळचा कार्यक्रम असल्यामुळे घरी जायला आपल्याला भरपूर उशीर होईल, या विचाराने ना मी सगळा स्वयंपाक घरी करून आले होते. कारण की मी जरी इथे आले ना, बाकीचे तिघं हळदीला येणार नव्हते कार्यक्रमाला. आदी, साक्षी आणि त्यांचे पप्पा यांचा तिघांचा पण मी स्वयंपाक ना घरीच करून आले होते. त्याच्यामुळे आणि माझ्याबरोबर ना आमच्याच जवळ राहणाऱ्या एक मावशी होत्या. तर आम्ही दोघीच गाडीवर आलेलो होतो. त्याच्यामुळे ना म्हटलं सगळं आपलं आवरून वगैरे आलं ना, तर मग घरचं टेन्शन राहणार नाही. जिथे गेलं तिथला कार्यक्रम शांतपणे असा एन्जॉय करता येतो. तर चला आता इथे नवरदेवाचे बाकीचे सगळे विधी करून झाले ते, आणि त्यानंतर नवरदेवाला बसवलं ते म्हणजे आंघोळीसाठी. तर हळद लावण्या अगोदर ना नवरदेवाला आंघोळ घालतात. तर इथे बघू शकता तुम्ही या मावशींना पाहिल्यावर ओळखलंच असेल, पण तरी मी ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी सांगते की या मावशींनी मला मुलगी मानलेलं आहे. आणि त्यांच्याच मुलाचं आज लग्न होतं, म्हणजे उद्या लग्न आहे आणि आज हळद होती. तर त्याच मावशींच्या मुलाच्या लग्नासाठी हळदीच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहोत. तर या अगोदरनं पुऱ्यांचा कार्यक्रम होता, पण काही कारणांमुळे ना मी पुऱ्यांना जाऊ शकले नाही. त्याच्यामुळे ते काही तुमच्याबरोबर शेअर नाही करता आलं मला. पण आता हळदीचा कार्यक्रमाला मी आले आणि म्हटलं चला आता तुमच्याबरोबर हळदीचा कार्यक्रम पण शेअर करू. आणि बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ पण येत नव्हते ना, तर म्हटलं चला आता व्हिडिओला कुठेतरी स्टार्ट करू. कारण की सगळे आता कार्यक्रम वगैरे झाले, दिवाळीचे वगैरे सगळं झालं, आणि त्याच्यानंतर आता म्हटलं आपल्या व्हिडिओला रेग्युलर अशी सुरुवात करू. तर इथे बघू शकता तुम्ही, नवरदेवाला आंघोळ घालण्यासाठी, कॅमेऱ्यात येण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी किती जणींची लगबग चाललेली आहे. आणि सगळ्या मस्त पिवळ्या धम्मक दिसत आहेत ना. सगळ्यांच्या साड्यांचे कलर बघा एकसारखे येत आहेत आणि खूप छान वाटतं ना असं. आणि पिवळ्या रंगाला बघा ना, कुठलंही कलर कॉम्बिनेशन किती उठून दिसतं ना. अगदी हिरवा असो किंवा जांभळा असो किंवा रेड असो, अगदी पिवळ्या रंगावर उठून दिसतं. तर आता इथे ना
नवरदेवाची आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळ झाल्यानंतर ना हळद लावण्यासाठी हळद नाचवतात. तर आता कोणाकोणाकडे हळद नाचवतात, आमच्या इकडे नाशिकला तर आहे अशी पद्धत. तर हळद नाचवतात, तर ते हळदीस ज्या ताटामध्ये आपण हळद घेतलेली असते ना, तर तेच ताट मी अगोदर थोडीशी हळद घेऊन नाचले आणि त्यानंतर मग आता 5 सवाष्ण ते हळद घेऊन नाचतील. आणि बघा या दोघी ज्या आहेत ना, ज्या मावशी नाचत आहेत ना, तर त्या मावशी पण ना इथेच राहतात, आमच्याच कॉलनीत राहतात. या दोघीही पण मावशी आमच्याच कॉलनीत राहतात आणि या मावशींना ना खूप नाचण्याची आवड आहे. तर त्या बघा, आम्ही थकतो पण त्या मावशी अजिबात थकत नाही आणि कुठून एवढी एनर्जी येते खरंच आम्हाला पण त्यांचं विशेष वाटतं. नाचण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहेत मावशी आणि कुठलाही कार्यक्रम असू द्या नाचण्यात एकदम पुढे असतात. तर बघा आता तुम्ही त्यांची एनर्जी बघू शकता. तर आता इथे ना बायका हळद नाचवत आहेत. आणि बघा, लग्न कॉलनीतलं असो किंवा नातेवाईकाचं असो किंवा आणखी ओळखीच्या कोणाचा असो, पण ना लग्नामध्ये खूप एन्जॉय करतो आपण. तर तसंच ना सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आता नाचून वगैरे झाल्यानंतर ना म्हणजे हळद नाचवल्यानंतर ना इथे नवरदेवाला हळद लावण्याची वेळ झाली होती. तर कारण की थंडी पण होती, तर त्याच्यामुळे ना आंघोळ केल्यानंतर ओल्या वस्त्रीच हळद लावली जाते. तर इथे हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला होता. खूप अशी काही हळद लावली नाही, कारण की ना मग चेहरा खराब होतो, त्याच्यामुळे एकदम चेहऱ्याला खूप अशी हळद लावली नाही. आणि इथे बघा, आता नवरदेवाचीच उष्टी हळद इकडे नवरीला आणली आणि नवरीला पण हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला. तर या लॉन्समध्येच ना हॉल जो आहे ना, तिथे नवरीला हळद लावण्यात आली आणि बाहेर लॉन्समध्ये नवरदेवाला हळद लावली. आणि इथे ना मला ही चिमुकली भेटली तिथेच हॉलमध्येच. तर ती खूप छान पोएम म्हणून दाखवत होती, पण ना बॅकग्राऊंडला गाणे चालू होते, तर मग कॉपीराईट्स लागेल ना म्हणून मी आवाज म्यूट केला तिचा. पण ती इतकी सुंदर अशी पोएम म्हणून दाखवत होती ना, आणि पोएम म्हणून झाल्यानंतर ना तिने तिचं नावसुद्धा सांगितलं. पण बॅकग्राऊंडला गाणे चालू असल्यामुळे मी ते पण तुम्हाला ऐकवू शकले नाही. तर इथे आता नवरीची हळद वगैरे लावून झाली आणि आता ना जेव्हा हळदीचा वगैरे कार्यक्रम संपेल ना, तर त्याच्यानंतर संगीत ठेवलेलं आहे. तर संगीतचा पण कार्यक्रम आहे पुढे, त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता नवरीला पण हळद लावून वगैरे झाली आणि त्यानंतर मात्र आम्ही जेवण करायला बसलो, कारण जेवणानंतर पुन्हा संगीतचा कार्यक्रम चालू होणार होता. त्याच्यामुळे सगळेजण जेवणाकडे वळाले. आम्ही पण जेवायला बसलो आणि जेवण पण खूप छान असं चविष्ट रुचकर असं होतं. आणि त्यामुळे ना आम्ही सगळ्यांनी जेवणाचा मस्त असा आस्वाद घेतला. एकदा तुळशीचं लग्न होऊन गेलं ना, की लग्नाची तिथी खूप दाट असते. तर आमच्याच कॉलनीमध्ये ना 3 ठिकाणी लग्न होते, म्हणजे कॉलनीतलेच 3 लग्न होते. तर त्यातलं हे एकदम जवळच होतं, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. आणि बघा, इथे आमचं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर संगीतचा कार्यक्रम चालू झाला, तो नवरदेवाच्या एंट्रीनेच. तर नवरदेवाने असं मस्त नवरीसाठी गाणं गायलं. ॲक्च्युली गाणं बॅकग्राऊंडलाच चालू होतं, त्याच्यामुळेच मला हे म्युझिक म्यूट करावं लागलं. पण ना नवरदेवाने त्याच्यावर छान असा परफॉर्मन्स केला. आणि आजूबाजूला दिसत आहेत ना, तर त्या म्हणजे नवरदेवाच्या वहिनी वगैरे, या पण नवरदेवाला नाचण्यामध्ये साथ देत आहेत. तर बघा, इथे खूप छान असा डान्स चालू झाला नवरदेवाचा. आणि पुढे अजून नवरीचा पण डान्स आहे बरं का, त्याच्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. तर इथे बघा, नवरदेवाचा डान्स झाल्यानंतर लगेच नवरीने पण डान्स केला आणि खूप सुंदर गाण्यावर डान्स केला. हम साथ साथ है या पिक्चरमधलं बघा, मैया यशोदा या गाण्यावर तिने परफॉर्मन्स केला आणि खूप सुंदर परफॉर्मन्स केला. तर खूप वेळा म्हणजे असं हे नेहमी बघायला मिळत नाही, कारण की नवरी शक्यतो आपल्याला ना लाजरी बुजरी असं बघतो आपण. पण ना आता सध्या सगळेच परफॉर्मन्स करतात, त्याच्यामुळे ना आता हे फॅडच निघालं आहे की सगळ्यांनी परफॉर्मन्स करायचा. भले ते आपलं लग्न असो नाहीतर कोणाचंही लग्न असो, पण ना एन्जॉय करून घ्यायचं, कारण की हीच लाईफ जगण्याचा एक मला असं वाटतं छान फंडा आहे. तर इथे बघा, मावशी पण तिला साथ देत आहेत डान्समध्ये आणि खूप छान परफॉर्मन्स केला बरं का नवरीने सुद्धा. तर त्यांचे परफॉर्मन्स झाल्यानंतर ना छोट्या छोट्या त्यांचे म्हणजे जे काही छोटे छोटे मुलं आहे नातेवाईक वगैरे ना, नातेवाईकांच्या लहान लहान मुलांनीसुद्धा डान्स केला आणि सगळ्यांचे डान्स खूप छान झाले. तर इथे बघू शकता तुम्ही, नवरीने कमीत कमी 3 गाण्यांवर डान्स केला आणि तिन्ही गाणे इतके सुंदर होते. त्याच्यातलं एक गाणं जे होतं ना, तर तुम्हाला स्टेप बघून ओळखायला येईलच, होणार सून मी या घरची मधलं. तर ते गाणं तुम्हाला स्टेप बघितलंच लक्षात येईल की हे तेच गाणं असेल असं. आणि खूप टाळ्यांचा कडकडाट पण होत होता नवरीचा डान्स पाहून, कारण की सगळ्यांना तिचा डान्स परफॉर्मन्स खूप आवडला. आणि बघा,
हेच असे काही क्षण असतात ना, तर हे आपण डोळ्यात साठवून ठेवायचे असतात. आणि या क्षणांवरच आपलं म्हणजे लग्न हा आयुष्यातला एक असा प्रसंग असतो ना, की तो आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो. आणि या आनंदाच्या क्षणात आपण जे जे करतो ना, तर ते पुन्हा आपल्याला करायला मिळत नाही. कारण आपण दुसऱ्यांच्या लग्नात जाऊ शकतो, पण आपलं लग्न अनुभवण्याचं हे एकच वेळ अशी असते. आणि बघा आता इथे लहान लहान मुलांचा पण डान्स चालू झाला मस्त. आणि लहान मुलांनी पण खूप छान छान डान्स केले. त्याच्यातला मी हा एकच डान्स परफॉर्मन्स शूट केला. खूप सारे काही केले नाही, कारण की सगळे व्हिडिओ जर शूट करत बसले असते ना, तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्याच्यामुळे मी सगळे शूट नाही केले. आणि त्याच्यानंतर मात्र लगेचच आमचे सगळ्यांचेच डान्स चालू झाले. तर सगळेच नाचायला सुरुवात केली. आणि खरं सांगते, नाचताना ना भानच राहिलं नाही वेळेचं. इतका वेळ आम्ही नाचत होतो. कमीत कमी जेवण झाल्यानंतरसुद्धा 2-3 तास होऊन गेले, तरी पण आम्ही नाचत होतो. आणि आम्हाला लांब जायचं आहे वगैरे याचं काहीच भान नव्हतं. 2 वेळा मी निघालेसुद्धा बरं का. पण मी निघाल्यावर इतके छान छान गाणे लागायचे काय मी पुन्हा नाचायला यायचे. तर असं माझ्या बाबतीत 2-3 वेळा झालं. आणि त्याच्यामुळे ना, आणि कॉलनीतल्याच मैत्रिणी होत्या, त्याच्यामुळे काही नाही वाटलं. एकदम छान वाटत होतं. आणि एन्जॉय करायला कधीतरी रोज तर आपलं घरातलं असतंच. रोज घरामध्ये तेच उठा, झाडा, झटका, जेवण बनवा, हेच आपलं रोजचं जीवन असतं. पण हे काही क्षण असतात ना, जेव्हा आपण कोणाच्या लग्नाकार्यात मिक्सअप होतो ना, तर तेव्हा आपण आपलं आयुष्य खूप छान अशा पद्धतीने जगून घ्यायला पाहिजे. कारण की हे जे आनंदाचे क्षण असतात ना, हे आनंदाचे क्षणच आपल्याला ना पुढचे काही दिवस घालवण्यासाठी भरपूर अशी एनर्जी देतात. त्यामुळे ना मी भरपूर असं एन्जॉय करून घेतला. आता तुम्ही अजून पुढचा व्हिडिओ बघाल ना, तेव्हा तुम्हाला समजेलच की मी भरपूर खरंच एन्जॉय केलं. आणि इथे माझी मैत्रीण पण माझ्या शेजारी नाचते. आणि मावशी बघू शकता तुम्ही, या मावशी पुन्हा इथेसुद्धा तेवढ्याच एनर्जीने नाचत आहेत. किंबहुना आमच्यापेक्षा जास्त एनर्जीने नाचत आहेत. तर इथे ना डॉन पिक्चरचं जे गाणं आहे ना अमिताभ बच्चनचं, ते गाणं चाललेलं होतं. आणि ते गाणं मी असं ठरवलं होतं की ते गाणं झाल्यानंतर आपण जाऊ. पण कसलं काय, एक झालं की एक झालं की एक, मस्त मस्त अशी गाणी लागत होती. आणि आम्ही त्या गाण्यांवर थिरकतच होतो कंटिन्युअसली. तिकडे माणसांचा डान्स चाललेला होता आणि इकडे सगळ्या लेडीज होत्या. तर अशी इतकी धूम आली ना, खूप सुंदर असा हा हळदीचा कार्यक्रम झाला मावशींच्या मुलाचा. आणि या मावशींना तुम्ही अगोदर पण एका व्हिडिओमध्ये भेटलेल्याच आहात. तर मावशींचा स्वभाव खूप सुंदर आहे. आणि त्यांच्या अशा मिळून मिसळून वागण्याच्या स्वभावामुळेच ना आम्हाला अजिबात कुठे परकेपणा पण लग्नामध्ये जाणवला नाही. अगदी असं वाटलं की आमच्या घरचंच लग्न आहे. अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तर तुम्ही बघूच शकतात आमची एन्जॉयमेंट अगदी शिगेला पोहोचली आहे. आणि खूप दंग झालो होतो आम्ही नाचण्यात अक्षरशः. घरी जाण्याची सुद्धा आम्हाला अशी ओढ लागलेली नव्हती, काहीच नाही. खूप छान वाटत होतं. आणि घरचं सगळं आवरून आल्यामुळे ना, घराचं म्हणजे कुठल्या जबाबदारीचं असं ओझं नव्हतं ना डोक्यावर. त्याच्यामुळे खूप मनमोकळं एन्जॉय करता येत होतं. तर चला, आता आमचं हे नाचणं असंच अविरत चालू राहणार आहे. तर आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्या ताई नवीन आहेत चॅनलवर, प्लीज ताईंनो, चॅनल फक्त म्हणजे व्हिडिओ फक्त बघू नका, तर चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला लाईक कमेंट करत राहा. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.